बीड जिल्ह्यातील अनेक शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात, मात्र गेल्या 3 वर्षाच्या दुष्काळाचा कापसाला मोठा फटका बसला। हे चित्र बदलण्यासाठी इथल्या जनार्दन माने यांनी कापसाला आले पिकाचा पर्याय दिला। ठिबकच्या मदतीने अतिशय कमी पाण्यात त्यांनी हे पीक घेतलं आणि त्यातून तब्बल 14 लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा त्यांना आहे। 2.5 एकरावर बहरलेलं हे आल्याचं पीक। बीड जिल्ह्यातील अडस गावातील जनार्दन माने यांची ही शेती। गेल्या अनेक वर्षांपासून ते इथं कापसाचंच पीक घेतात, मात्र गेल्या 3 वर्षातील पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादनामध्ये कमालीची घट येऊ लागली। अशातच आले पिकाची माहिती मिळाली आणि जून 2015 मध्ये जनार्दन यांनी कापसाला आल्याचा पर्याय दिला। पाणी कमी झाल्यामुळे आम्ही ह्या अद्रकीकडे आलात। आमच्याकडे पहिलंच पीक आहे हे अद्रकीचं। ह्याच्या अगोदर आम्ही गावात आमच्या पाहुण्याची अद्रक बघितली आणि त्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेऊन अद्रकीची शेती करण्याकडे वळलात। ते पहिला कापूस असायचा, कापसाचं उत्पन्न म्हणावं असं भेटाना झालं म्हणून आम्ही अद्रक लावली। कापूस अंदाजे 2 एकरमध्ये 2 ते 3 लाखाचा व्हायचा। अद्रकीचं पीक घेतल्यामुळे आता कमी जास्त 12 ते 15 लाखापर्यंत उत्पन्न होईल। लागवडीपूर्वी त्यांनी ही जमीन चांगली नांगरून घेतली, त्यात 10 गाड्या शेणखत टाकलं, 5 फुटांचं अंतर सोडून बेड तयार केले, ठिबकच्या लॅटरल अंथरल्या आणि झिगझॅग पद्धतीनं बेडच्या दोनही बाजूस आल्याच्या बेण्याची लागवड केली। लागवडीसाठी 10 क्विंटल बियाणं त्यांना लागलं। 5 बाय 5चे बेड काढले, तर त्याच्यावर 20 mm लॅटर हातरलं आणि कोळपेनं रेटाटून घेतलं त्याच्यावर 2 फानानं आणि त्याच्यावरती मधात लॅटर टाकून 2 साईडनं लावलं जुगजॉग पद्धती। जनार्दन मानेंचं पीक हे काढणीसाठी तयार झालंय। येत्या 15 दिवसांमध्ये त्याची काढणी केली जाईल। या 2.5 एकरातून त्यांना 400 क्विंटल आल्याच्या उत्पादनाची अपेक्षा आहे। याची ते नांदेड, लातूर किंवा सोलापूर या बाजारामध्ये विक्री करतील। सध्या आल्याला 3 ते 4 हजार रुपये क्विंटलला दर मिळतोय, म्हणजेच त्यांना यंदा 12 ते 16 लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे। यातून बेणे, लागवड, मजुरी, खत, कीटकनाशकं असा 2 लाखांचा खर्च त्यांना आलाय। म्हणजेच या आल्यातून त्यांना 10 ते 14 लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळेल। साधारण 3 ते 4 हजार रुपये भाव लागला तर 12 ते 16 लाखापर्यंत होईल आणि 2 लाख रुपये खर्च महिन्यात जाता राहिलेलं उत्पन्न राहील। भाव 3 ते 4 हजार रुपये। ह्याची विक्री नांदेड, लातूर नाही तर परभणी या 3 ठिकाणी, सोलापूरला बी करता येते। तर मार्केट जिथं चांगलं असेल तिथं नेऊन याची विक्री करायची। सध्याच्या बदलत्या वातावरणाचा फटका पारंपरिक पिकांनाही बसतोय, त्यामुळे पीक बदल करत आणि आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेत शेतकऱ्यांनी शेती करणं गरजेचं आहे। कापसाला आल्याचा पर्याय देत जनार्दन यांनी वेगळा मार्ग निवडला आणि त्यातून लाखांचा नफा ते कमावणार आहेत। गोविंद शेळके, ABP माझा, बीड।